हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आणि सुप्रीम काउन्सिल ऑफ गुरुद्वारा यांच्या सहयोगाने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात हिंद दी चादर अंतर्गत विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। मानवता, त्याग आणि धर्मरक्षणासाठी आपले सर्वोच्च बलिदान देणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर साहेबजींच्या पावन स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहेबजींच्या महान जीवन प्रवासाचे आणि त्यांच्या शिकवणीचे दर्शन घडवणारे विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सादरीकरण विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केले। श्री गुरु तेग बहादूर साहेबजींच्या त्याग, सहिष्णुता आणि मानवतेच्या संदेशाची जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी आणि स्मरणीय ठरला। या प्रसंगी विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, धर्म जागरण क्षेत्र प्रचारक महेंद्र रायचुरा, नगरसेवक भरत नखाते, नगरसेवक प्रकाश मोरे, नगरसेवक शशिकांत राऊत, नगरसेवक निशांत भगत, नगरसेवक कुलदीप सिंग सुरी, नगरसेविका अंजनी भोईर, नगरसेविका माधुरी सुतार, नगरसेविका अंजली वाळुंज, नगरसेविका मीरा पाटील, नगरसेविका प्रणाली लाड, नगरसेविका सोनवी लाड, नगरसेविका शिल्पा ठाकूर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉक्टर अजय गडदे तसंच सुप्रीम काउन्सिल ऑफ गुरुद्वाराचे चेअरमन जसपाल सिंग सिद्धू, सेक्रेटरी मेहर सिंग रंधवा, तेजिंदर सिंग, प्रीत सिंग भाटिया आणि इतर मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहेबजींच्या महान बलिदानाला आणि त्यांच्या हिंद दी चादर या अलौकिक वारशाला उजाळा मिळालाय। 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला हिंद दी चादर पूज्य श्री गुरु तेग बहादूरजी साहेब यांच्या 350व्या शाहिदी समागमाचा कार्यक्रम खारघरला आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या साठी जी प्रचार प्रसिद्धी आहे त्याचाच एक विषय म्हणून आणि नवी मुंबई महापालिका आणि सुप्रीम काउन्सिल ऑफ गुरुद्वारा यांनी हा कार्यक्रम इथे आज सांस्कृतिक कार्यक्रम आज आयोजित केला होता। या कार्यक्रमामध्ये विविध जे मार्शल आर्ट्स आहेत, विविध जे शस्त्र आहेत त्याचा कसा वापर होतो त्याचा आज खूप छान असं विद्यार्थ्यांनी इथे प्रदर्शन केलं आहे। इथे आपण बघितलं की सर्व नवी मुंबई महापालिकेच्या शाळाचे इथे विद्यार्थी आलेत, त्यांनी वेगवेगळ्या कला इथे सादर केल्या आणि या कार्यक्रमासाठी ह्या सर्वच मुलांचं, विद्यार्थ्यांचं जे आहे त्याचा सहभाग याच्यामध्ये छान झालेला आहे आणि हा कार्यक्रम नवी मुंबई महापालिकेने घेतला, त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन। महापालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की श्री गुरु तेग बहादूर साहेबजींनी धर्माच्या रक्षणासाठी दिलेलं बलिदान हे जगाच्या इतिहासातील अद्वितीय उदाहरण आहे। त्यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त वाशीत आयोजित हा जागर शहरात सामाजिक सलोखा आणि एकतेची भावना अधिक दृढ करेल। निश्चितपणे आपल्याला सर्वांना माहिती आहे की गुरु तेग बहादूर सिंगजी यांची 350वी शहीदी समागम आणि त्यांनी धर्मरक्षणासाठी आणि देशाच्या एकात्मतेसाठी आणि व्यक्तीच्या रक्षणासाठी दिलेलं बलिदान आहे। त्यांनी एकट्याने बलिदान दिलं आणि त्यांच्या कुटुंबातल्या आणखीन 4 सदस्यांनी बलिदान दिलं आणि एवढं मोठं बलिदान आपण ज्यावेळेस एखाद्या धर्मासाठी करतो आणि त्याच्यामुळेच आपण हिंदी चादर असं त्यांना एक उपाधी ही त्यांच्या नावासमोर कायम लावलेली असते आणि हा जो इतिहास आहे हा इतिहास न राहता एक प्रेरणा म्हणून आपल्या सर्वांसमोर आला पाहिजे आणि लहान मुलं हे सगळ्यात चांगलं माध्यम असतं, कारण आज जर बघितलं असेल तर लहान मुलांमार्फत हा जो इतिहास आहे हा इतिहासामधून शिकवण सर्वांपर्यंत जावी हा एक मुख्य हेतू याच्यामध्ये होता। याच्यामध्ये आपण शाळेतली मुलांना सहभागी करून घेतलं आणि त्याच्याचबरोबर आपण आपले जे काही इथे सन्माननीय पदाधिकारी आहेत, सगळे आता उपमहापौर आहेत, सगळे नगरसेवक आहेत आणि आमचे सगळे अधिकारी वर्ग आहेत आणि आपण सुप्रीम काउन्सिल ऑफ गुरुद्वारा जे आपले वाशी आणि इथले ग्रंथी आणि यांचेसुद्धा आपण इथे मनोगत ठेवलं। याच्यामधून उद्देश एकच होता की ह्या जो प्रसंग आहे या प्रसंगामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य आपल्याला सर्वांना समजलं पाहिजे आणि फक्त एखादा समाज आपल्या स्वतःसाठी काम करत नाही, तो एका धर्मरक्षण करतो, एका सर्वांचं मानवजातीचं रक्षणासाठी आपलं बलिदान देतो आणि 7 वर्षाचे
ज्यावेळेस गुरु साहेब यांचं सुद्धा पण ते स्वतः बलिदान देतात. हे बलिदान हे सर्वांना प्रेरणादायी राहिलं पाहिजे आणि देशाचं रक्षण करणे ही एक आपल्याला एक चांगली मोठी शिकवण, याच्यामधून धर्मरक्षण करणे ही शिकवण याच्यामधून मिळते. हाच उद्देश ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेने आज आपण सर्वांबरोबर हा एक कार्यक्रम आयोजित केला होता. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आज खारघर ह्या ठिकाणी गुरु तेग बहादूर यांची 350वी शहीद दिन आणि ह्या निमित्तानं समागम आणि ते कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. आणि त्याची जनजागृती करणं, त्याचा इतिहास, शौर्याचा इतिहास, त्यागाचा इतिहास आणि हिंदू धर्म रक्षणाचा जो काही इतिहास आहे हे सर्वांना समजलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या सर्वांना समजलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये विविध या ठिकाणी प्रांताचे आणि भाषे अख्खा पूर्ण जग, देश आणि जग या ठिकाणी राहते. या त्यागाविषयी, समर्पणाविषयी पूर्ण सर्वांना समजलं पाहिजे की 350 वर्ष आज या ठिकाणी त्यांच्या त्यागाला झालेला आहे. आणि हा त्याग देणं म्हणून, हे त्यागमूर्ती म्हणून, हे प्रेरणास्थान म्हणून आणि ह्या ठिकाणी खारघरमध्ये सर्वांनी यावं, त्या ठिकाणी गुरु तेग बहादूरजींना नमन करावं, त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि आपण ह्या मानव कल्याणासाठी, या विश्व कल्याणासाठी तिथून प्रेरित होऊन आपण त्यांच्यासारखं ज्या गोष्टी अन्याय आहे त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही लढलो पाहिजे आणि ती प्रेरणा घेण्यासाठी खारघरला सर्वांनी यावं. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह। सबसे पहले मैं हमारे देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी का तहे दिल से धन्यवाद करना चाहता हूं कि उनके नेतृत्व में देश का इतिहास और संत समाज को एक उचित सम्मान दिया जा रहा है। मैं विशेष रूप में हमारे महाराष्ट्र के लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी का तहे दिल से आभार व्यक्त करना चाहता हूँ कि उन्होंने सरकारी रूप में हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहब जी 350 साल शहीदी समागम को एक बड़े पैमाने में मनाया जा रहा है। ये बल्कि एक कार्यक्रम नहीं है, बल्कि हमारे वीरता और इतिहास को एक सम्मान देने का प्रयास है। मैं सबसे ज़रूरी हमारे डमडमी टकसाल के मुखी आदरणीय बाबा जी हरनाम सिंह जी खालसा जी का तहे दिल से धन्यवाद करना चाहता हूँ कि उनके मार्गदर्शन में ये एक सफलतापूर्वक कार्यक्रम आयोजित किया गया है। उन्होंने ये एक जैसे कार्यक्रम नहीं ऑर्गेनाइज किया, बल्कि हमारी युवा पीढ़ी को हमारे इतिहास से जोड़ने का एक महान कार्य भी किया है। मैं आज नवी मुंबई महापालिका के उप महापौर आयुक्त साहब का धन्यवाद करना चाहता हूं कि उन्होंने ये शहीदी समागम का एक जो सेमिनार ऑर्गेनाइज किया है। इससे हमारे जो संस्कृति और हमारे गुरु की जो शहादत है वो लोगों तक पहुंचाने का एक मूल्य काम किया है। वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।